लावणी किंग अशी ज्याची मराठी इंडस्ट्रीत ओळख आहे, त्याच्या अदाकारीने संजय लीला भन्साळी यांनासुद्धा भुरळ पाडली आहे. आशिष पाटीलबद्दल आता मी बोलते आहे. आशिष आपल्या सोबत आहे, कोरिओग्राफर आशिष पाटील. खूप खूप अभिनंदन सगळ्यात आधी. आणि खरं तर ही खूप मोठी आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी अभिमानाची गोष्ट आहे की भन्साळी प्रोडक्शनमध्ये तुझा डेब्यू झालं आहे ॲज अ कोरिओग्राफर म्हणून. खरं तर हा ड्रीम कम ट्रू मोमेंट आहे तुझ्यासाठी. तू बसला आहेस, संजय लीला भन्साळी यांचा तुला स्वतःहून फोन आला आहे आणि आता पुढे काय घडलं हे तूच सांग. एप्रिल मंथमध्येच एप्रिल मंथमध्ये मी बसलो होतो असंच घरी आणि मला एक फोन येतो अचानक की हाय आशिष, दिस इज संजय लीला भन्साळी प्रोडक्शन हाऊसमधून बोलतो आहे मी आणि भन्साळी बोलतो आहे. आणि इट्स लाईक कोणतरी मस्करी करते आणि मी फोन कट केला. मग मला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला परत की हॅलो हाय आशिष, दिस इज फ्रॉम भन्साळी प्रोडक्शन हाऊस, आय एम सेंडिंग यू द ॲड्रेस, वी वॉन्ट यू टू सी यू ॲट 6 o'clock अँड सर वॉन्ट टू सी यू ॲट 6 o'clock. आणि मला थोडंसं असं हे झालं, पण नंतर मी क्रॉस चेक केलं परत की हो अच्छा त्यांचा ऑफिसचा हाच ॲड्रेस आहे. अँड मी तयार झालो आणि मी गेलो. मी अर्धा तास आधीच पोचलो होतो बिल्डिंगच्या खाली की उगाच ट्रॅफिकमध्ये लेट नको व्हायला. आणि येस मी पोचलो आणि मी गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये, मी बसलो आणि मला आधी वाटलं की ऑफकोर्स कोणतरी असिस्टंट किंवा टीममधून येईल माझ्याशी बोलायला किंवा काय असं आहे. पण असं दार उघडलं आणि ते खुद्द ते चालत आले समोर असे आणि त्यांनी मला ग्रीट केलं की, आणि त्यांनी मराठीत ग्रीट केलं मला स्पेसिफिकली की नमस्कार पाटील कसे आहात तुम्ही. आणि आय वॉज लाईक मला खूप बरं वाटलं तेव्हाच. मला आय वॉज व्हेरी नॉर्मलाइज. मी आधी खूप घाबरलो होतो कारण की बिकॉज ते म्हणतात ना की ज्यांच्याबद्दल मी विचार केला होता की मला ह्या माणसाबद्दल काम करायचं आहे, तो माणूस जेव्हा तुमच्या समोर होता तर तुमची काय प्रतिक्रिया होणार. म्हणजे आय वॉज ओव्हरवेल्ड, म्हणजे आय वॉज चोक्ड, म्हणजे मला बोलताच येत नव्हतं. आणि आय वॉज लाईक की मी असाच होतो एकदम की मी फक्त बघतोय त्यांच्याकडे शून्यात. आणि देन अगदी आपण जसं आम्ही बसलो होतो, म्हणजे ही वॉज ऑन दिस सोफा अँड आय वॉज ऑन दिस सोफा आणि मध्ये एक टेबल होता. आणि जवळपास त्यांनी मग एक सुरू केलं की छान नाचतोस तू. मी तो डान्स बघितला आणि मला तुम्ही माझा डान्स बघितला आहे म्हणजे मला इथूनच आलं की वाव तुम्ही मला बघितलं आहे. हो मी तुझं काम बघितलं आहे बऱ्याच वर्ष, तू काय करतो आहेस कसं करतो आहे. रियालिटीमध्ये पण मी काय तुझे परफॉर्मन्सेस बघितले आहेत. आणि नुकताच मी तुझं बाईगा गाणं बघितलं, तर बाईगाबद्दल ते खूप भरभरून बोलले. त्यांनी अमृताचं पण खूप कौतुक केलं आणि माझं कौतुक केलं. ते म्हणाले की एका आर्टिस्टकडून एक कोरिओग्राफरचं हेच काम असतं की तो काढून कसा घेतो, यू नो द एक्सप्रेशन, ती अदाकारी. आणि मला खूप बरं वाटतं आहे की एक मुलगा म्हणून तू हे क्लासिकल किंवा हे इंडियननेस जपतो आहे. आणि मराठीमध्येच म्हणू नको, मी तुला म्हणेल की मराठीमध्ये जसं हिंदीमध्ये जर कोणाला एक क्लासिक गाणं बघायचं असेल ते काहे छेड बघतात किंवा माधुरीची गाणी बघतात, तसं मराठीमध्ये त्यांना जर काही लावणीचं बैठकीचं बघायचं असेल तर ते तुझं बायगं नक्कीच बघतील. आणि त्यांच्याकडून ती मला पावती मिळाली आणि लाईक की बस आता मला अवॉर्ड नाही मिळाले ती चालणार आहे. आणि अचानक 1 तास झाला, मग नाश्त्याचा टाईम झाला, काही इव्हनिंग होतं तर नाश्ता आला आणि ही वॉज हॅव्हिंग अँड आय वॉज जस्ट सिटिंग असं, अरे तुझ्यासाठीच मागवलं आहे तू पण खा. मराठीतच म्हणजे ही वॉज टॉकिंग विथ मी इन मराठी ओनली. आणि मला आवडत होतं ते. आणि ते माझ्या नावापेक्षा ते पाटीलच बोलत होते सारखं की पाटील खाशील ना, हे म्हटलं हां खाणं. आणि खाऊन झालं सगळं म्हणाले की माझी एक इच्छा आहे, तू माझं गाणं करशील का. बस आणि हो म्हणजे मी अजून पण आठवलं की माझ्या डोळ्यात पाणी येतं, कारण की तेव्हा जेव्हा ते म्हणले तेव्हा माझ्या इथपर्यंत पाणी आलं होतं. बट ऑफकोर्स आय वॉज नॉट एबल टू, बट स्टील ते पाणी माझ्या डोळ्यातून पाणी निघालं. आणि ही वॉज लाईक क्या हो गया. म्हटलं नाही सर आपको तो पता है असं तसं की मुझे बहुत खुशी हो रही है. नाही ऑफकोर्स मैं समझ सकता हूँ और बहुत अच्छा है. तरी मी ते कन्फर्म करण्यासाठी परत त्यांना विचारलं, मी काय वेगळं ऐकलं का की सर एक गाना करना है मतलब मुझे असिस्ट करना है किसी को, आपको असिस्ट करना, बिकॉज ही हिमसेल्फ इज ऑल्सो वेरी गुड कोरियोग्राफर. ही इज लाईक त्यांचं विजन खूप चांगलं आहे. तो ते म्हणाले अरे नहीं रे, तू एक इंडिविजुअल गाना कर, मैं आपको एक गाना दूंगा, आप उस पर कोरियोग्राफ करो और मुझे बताओ कैसा हो रहा है. बस ते झालं आणि आय वॉज लाईक ऑन माय टोज की येस सर ऑफकोर्स हे माझं स्वप्न आहे, तुम्ही अख्खं काय मला अर्धं गाणं द्या मी करेल. आणि झालं ना 1 महिना झाला मला फोन नाही काय नाही. आय वॉज थोडं की यार हो गया अभी, मतलब अभी कुछ नहीं होने वाला है. आणि मला आला परत फोन, मला बोलवलं आशिष आ जाओ, सरने बुलाया, सर को मिलना है. मी गेलो आणि त्यांनी गाणं लावलं सरळ की करो नाच के दिखाओ. आणि मग झालं की सर मैंने सुना नहीं सुनने की क्या ज़रूरत है, तुम एक आर्टिस्ट हो, तुमको आना चाहिए. मग त्यांनी असंच गाणं प्ले केलं आणि मला करायला लावलं. आणि त्यांनी त्याच्या सगळ्या एडीजला मोबाईल ऑन करायला सांगितलं की शूट करो. आणि गाणं झालं, आम्ही केलं, मी 2दा नाचवलं मला, कारण दुसऱ्यांदा मला गाणं थोडं लक्षात राहिलं. आणि मग असं झालं की ते म्हणाले की अभी ते जिथे बसले होते ते टेबल होता, त्या टेबलच्या इधर बैठो मेरे सामने, अभी मैं आपको सिर्फ इंस्ट्रक्ट करूँगा और गाने पे आप उसको सिर्फ फॉलो करना.
म्हणजे ते मला गाईड करत होते की अच्छा तिचा गजराच तुटला, मग तिचा गजरा आता तू ते फुलं उचल, त्याचा सुगंध घे आणि ते सुगंध घेता घेता मग तू त्या समोरच्या माणसाला बघ, त्याच्या अंगावरती असं उडव आणि मग लाज. ते मला सांगतात ते गाणं चालू आहे. सो ही वॉज ट्राईंग टू सी की मी किती ऑन द स्पॉट मी कसं क्विक आहे. आणि ते पण झालं. आणि मग त्याच्यानंतर मला म्हणाले ठीक आहे हम लोग मिलते हैं वापस. आणि मग तरी आम्ही परत गप्पा मारा थोड्याशा. अँड दॅट वॉज द डे वेन आय क्लिक दैट फर्स्ट पिक्चर विथ हिम, जो मी रेड कुर्ता घातला आणि की सर दिस इज़ द मोमेंट फॉर मी, मैं इसको कॅप्चर करना चाहता हूँ. ही वॉज लाईक की अरे जरूर जरूर. आणि मग त्यांनी छान असा माझ्या शोल्डरवर, आणि मी खाली बसलो होतो जमिनीवर. ते म्हणाले की, मी म्हटलं सर असा काढतो. नहीं 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 ऊपर बैठो, ऐसे नहीं, आप आर्टिस्ट हो, आर्टिस्ट की जगह हमेशा ऊपर ही होनी चाहिए. सो दॅट कलेचा आदर करणं ते मला खूप भरून आलं. म्हणजे तर तू इतकं भरभरून, म्हणजे त्याच्यावरूनच कळतंय की तुझ्यासाठी तो मोमेंट काय असू शकतो. त्यांना कशी तुझी माहिती मिळाली आणि तुझं नाव त्यांना कसं कळलं? मला ह्याचं खरंच नॉलेज नाही आहे. पण त्यांचे एडी जे असिस्टंट डिरेक्टर आहे किंवा त्यांचे टीम मेंबर्स आहेत त्यांना मी असंच विचारलं, कारण त्यांना सरळ विचारणं मला, म्हणजे मी काय त्यांना विचारू की तुम्हाला कसं माहीत पडलं मी आहे. तर त्यांना मी विचारलं की कैसा, नहीं नहीं सर तो पिछले साल से देख रहे तुम्हारा काम और बहुत हमको बीच में. ते म्हणाले की मध्ये पण जे आम्ही मूवीज केले त्याच्यामध्ये पण तुझं रेकमेंडेशन झालं होतं. म्हणजे जवळपास जेव्हा मला असं वाटतं की गंगूबाई चालू होतं तेव्हा पण रेकमेंडेशन झालं होतं की एक गाणं उसको देना चाहिए असं. पण तेव्हा काहीतरी मे बी वर्कआउट नसेल झालं किंवा त्यांच्या मनात काहीतरी वेगळं असेल मे बी. आणि मग त्यांच्या एडीमध्ये तेच म्हणाले की आशीष हमारे पास ना लोग प्रोफाइल लेके आते हैं कि हमको काम चाहिए, बट आप वो इंसान हो कि आपको सामने से फ़ोन किया गया है कि आप आओ और ये काम करो. सो आप सोचो की उनके दिमाग में आपके लिए ये, आप सिर्फ ये सोचो, बाकी तुम्हाला काय विचार करायची गरजच नाही आहे की त्यांनी तुला कुठे पाहिलं काय पाहिलं. त्यांनी कुठेतरी पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यात बसला, म्हणजे त्यांनी तुला समोरून बोलवलं आहे तर इथेच सगळं आलं. आणि हिरामंडीमध्ये ऑफकोर्स नजरिया की मारी हे गाणं मला मिळालं. संजीदा शेख यांच्यावर ते पिक्चराईज झालं आहे. जी वहिदा हे कॅरेक्टर प्ले करते हिरामंडीमध्ये. सो या मला वाटतं खरं म्हणजे ऐकूनच थक्क व्हायला होतं हे. त्यांच्या कामाची, म्हणजे आता तुला जेव्हा हे कळलं की आता मला हे काम करायचं आहे, ऑफकोर्स तुझ्यासाठी म्हणजे कसोटीच होती ती की त्यांचं गाणं करायचं आहे. तू तुझ्या तयारीला कसा लागलास? मी माझ्या तयारीला, मला जेव्हा कळलं की हे गाणं मला करायचंच आहे, तर तू बिलीव्ह नाही करणार, मी आधीपासूनच त्यांची सगळी गाणी फॉलो करतो. पण मी रेग्युलर बेसिसवरती ना त्यांनी जी गाणी पिक्चराईज केलं आहे भन्साली प्रोडक्शननी, ते मी सगळी बघायला लागलो की काय त्याच्यामध्ये असं काय आहे जे युनिक आहे वेगळ्या गाण्यांपेक्षा. मग मला कळलं की स्त्री पात्र जे आहे ते स्त्रीला इतकं उत्तम दाखवतात. म्हणजे एखादी अभिनेत्री जी उत्तम त्यांच्या मूवीजमध्ये किंवा सिरीजमध्ये दिसू शकते ती कशी दिसेल ते मला कळलं की तिचं चालणं पण किती महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. म्हणजे अगदी ती 2 पावलं चालून फक्त ती अशी टर्न मारून आणि फक्त मागून बघून लाजणं ते त्यांना किती आवडतं. कारण त्यांचं म्हणणं आहे की देवानी जर काही सुंदर बनवलं नाही तर स्त्री आहे आणि ती स्त्री तितकीच सुंदर दिसली पाहिजे. म्हणजे जर तिने लेहंगा घातला आहे किंवा तिने एखादी नऊवार नेसली आहे, म्हणजे इमॅजिन करणं, आपण प्रियंका चोप्राला इमॅजिन नव्हतं केलं त्या नऊवारमध्ये ती कशी दिसेल किंवा ती मराठी कसं बोलेल, पण त्या माणसाने तिच्याकडून करून घेतलं आहे. किंवा गंगूबाई फॉर फॅक्ट म्हणा किंवा दीपिका पदुकोण पण जेव्हा त्यांच्या मूवीजमध्ये तेव्हा किती वेगळी झाली. तो मला असं वाटतं मला तो प्रोसेस जगायचा होता आणि मी त्यांचा सगळा अभ्यास करून मी रोज जायचो. आणि मग सेटवर पण मला माहीत होतं की ही इज व्हेरी फोकस्ड. म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये आहात, ते त्या सिच्युएशनमध्येच असतात. सो त्याच्यामुळे ना तुम्ही अलर्ट असणं खूप गरजेचं आहे. अजून काय नवीन शिकलास तू याच्यामध्ये? एव्हरी लाईनच्या आधी ते मला नाचायला लावायचे कॅमेऱ्यासमोर आणि आर्टिस्टला सांगायचे की बघ तो कसा नाचतो आहे, बघ त्याचं शरीर कसं फिरतं आहे. आणि एका पॉईंटला तिला ना ते काहीतरी एक टर्न जमत नव्हता, तर त्यांनीची ती टेक्निक मला पहिल्यांदाच मी बघितली. त्यांनी आर्टिस्टला आणलं आणि माझ्या शोल्डरवरती हात ठेवायला सांगितलं. असे हात ठेवले त्यांनी आणि मला म्हणाले आशिष तू घुम अभि. आणि मी जसा फिरत होतो ना तसं तिचा हात फिरत होता. म्हणजे ते म्हणत होते की तू तो टच कर, बघ त्याचं शरीर कसं वळतं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तिने केलं तेव्हा ते तसंच झालं. सो ते मेथड मी वेगळं शिकलो की एखाद्या आर्टिस्टला जर तुम्हाला एक टर्न द्यायचा असेल किंवा तुम्हाला थांबायचं, तो तुमची शोल्डर कसा फिरतो आहे. सो ते मला काहीतरी वेगळं मी पहिल्यांदाच बघितलं ते की एखादा डिरेक्टर एका आर्टिस्टला सांगतो की कोरिओग्राफरच्या शोल्डरवर हात ठेव आणि मग तो कसा फिरतोय आणि ते माझ्यासाठी नवीन होतं, खूप नवीन होतं ते. आणि त्यांची अजून एक पद्धत मला शिकता आली की ते एक लाईन ना 3 पद्धतीने घ्यायचे. म्हणजे कॅमेरा टेकिंग वाईज की समजा आता नजरिया काय मारी एक लाईन आहे, तर एक आम्ही फक्त सेंटरनी घेतला असेल क्लोजअप, एक पूर्ण ट्रॉली अशी फिरते पूर्ण ती लाईन 180 डिग्री, आणि एक मागूनच घेतला आहे वेगळाच की मागून घ्या ऑफ द शोल्डर, तिचा हाफ पेस दिसला पाहिजे. कारण की स्त्री अशी हाफ वे पण ते जर ती अशी उभी राहिली तर ती किती छान दिसू शकते.
ते माझ्यासाठी वेगळं होतं यार. ते गाणं तुला कधीच देत नाही. ते गाणं तू त्यांच्या ऑफिसला त्यांनी असंच त्यांचं जे ऑफिस आहे तिथेच असं त्यांनी एक रिहर्सल हॉल बनवला आहे की तिथे जायचं, तिथे तू गाणं हवं तर दिवसभर ते गाणं ऐक, तिथेच तू ते कोरिओग्राफ कर, घरी नाही घेऊन जायचं गाणं. अनलेस ते शूटची डेट फिक्स झाली तेव्हा तुला ते गाणं मिळणार, पण तोपर्यंत तुला तिथेच जायचं आहे, तिथेच रिहर्सल करायची आहे, तिथेच आर्टिस्ट पण रिहर्सल आहे ना, आर्टिस्टकडे पण गाणं जाणार नाही ऑडिओ फाईल. आणि तुम्हाला तसंच म्हणजे तुम्हाला ते गाणं जगता आलं पाहिजे. कसं? कारण तुम्ही ते बायहार्ट केलं पाहिजे, तुम्ही ते गुणगुणलं पाहिजे, तुम्ही ते तुमच्या एक सिस्टममध्ये आणलं पाहिजे. म्हणजे रोज जेव्हा तू जात असेल तेव्हा तू त्याच गाण्याबद्दल विचार केला पाहिजे की अच्छा मी आज असं केलं, उद्या मी असं करू शकते. हा त्यांचा प्रोसेस आहे, थॉट तसं. आणि त्याच्यामुळे कदाचित मला वाटतं म्हणून त्यांच्या प्रत्येक डान्स मुवमेंट्समध्ये किंवा त्यांच्या प्रत्येक गाण्यांमध्ये एक वेगळेपण आपण नेहमी बघतो. आणि एक सगळ्यात मला एक किस्सा सांगतो तुला, तो बेस्ट किस्सा होता. आपण नथ घालतो इथे लेफ्टला आणि एक सीन होता ज्याच्यात ती अशी बसते आणि ती अशी केस बाजूला सरते आणि ती फक्त नजरेने अशी बघते. आणि मी असंच जसं मी केलं तसंच केलं, असं केलं आणि ब्युटिफुल झालेला शॉट. सर म्हणाले की कसं वाटलं पाटील? म्हटलं सर अच्छा लग रहा है. मला नहीं गड़बड़ है. म्हटलं क्या गडबड आहे? सर मला अच्छा सर क्लोजअप टाईट. नाही गडबड आहे. अब ये उलटे साईड से कर. आणि मग ते असं केलं, त्या साईडला केस पडले आणि मग ते असे केस उघडले. अब बता क्या गडबड नहीं आहे? म्हटलं हां. म्हटलं सर उसका नोज रिंग ये साईड में आहे. म्हणजे ह्या साईडला जेव्हा मी केलं तेव्हा तिचा चेहरा प्लेन होता, इथे काहीच नव्हतं, ज्वेलरीज नाही आहे. पण जर मी तिला एवढी मोठी नथ घातली आहे तर मी जर असं केलं तर सगळ्यात पहिले माझी नथ दिसणार. आणि ते माझ्यासाठी वेळेला अच्छा हां व्हिज्युअली ही छोटी गोष्ट ही, पण तो माणूस तेवढा विचार करतो की बघ की नथ लेफ्टला आहे तर ती लेफ्ट साईडनीच दिसली पाहिजे. किंवा जर तिने फक्त कान असं केलं तर कानाचा वेल कुठे इकडे आहे तर तो दिसला पाहिजे. तू दाखव ती कशी आहे, ती किती सुंदर नटली आहे. ते मला म्हणजे म्हणून मला वाटतं मी बायगं परत जेव्हा बघितलं माझं झालं की यार. तू डान्स शिकवतोय आणि समोर संजय लीला भन्साळी बसले आहे, पोटात फुलपाखरं उडत असतील, म्हणजे काय काय होऊ शकते कल्पनाच करू शकतो आम्ही. फक्त दडपण होतं तरी ते कसं तू सांभाळलं? मला दडपण होतं, पण मी स्वतःला समजवलं होतं की अशीच जर तू नर्वस होशील तर तू गणशील. त्याच्यामुळे मी नेहमी हा विचार, मी जेव्हा पण सेटवर जायचो मी फक्त एकच असं नमस्कार करायचो जेव्हा पण कॅमेऱ्याला, की हेच सांगायचो की मला माझा बेस्ट द्यायचा आहे, फक्त पॉझिटिव्ह ऑरा असू दे पूर्ण आज सेटवरती, सो दॅट सगळं पॉझिटिव्हली होईल. आणि तसंच झालं. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीत काम झालं. आम्ही नाईट शूट केलं गाणं आणि मी किती दिवस शूट? मी जवळपास 5 दिवस शूट केलं मला वाटतं हे गाणं. आणि नाईट शूट असूनसुद्धा म्हणजे 6 ते 6ची शिफ्ट असायची आणि सर रेग्युलर बेसिसवरती असायचे. म्हणजे असा एकही दिवस नाही की ते मध्येच निघून गेले किंवा ते थांबायचे, कारण की गाणं हा त्यांचा प्राण आहे. म्हणजे जर चित्रपट त्यांचं शरीर आहे तर हृदय त्यांची गाणी आहेत, म्हणून ते गाण्यासाठी तिथे उभेच असतात. म्हणजे ते असे थांबतात की नाही इसको ऐसा करके देखो. अच्छा, म्हणजे ते सजेशन्स इतकं देतात. तुमचं तर डोकं असतंच, पण त्यांचं डोकं इतकं असतं मला वाटतं दॅट इज म्हणजे ते तुम्हाला शिकता येतं. आणि तुम्ही कोरिओग्राफर तर असतातच, पण ॲट द पॉईंट सेटवरती ते तुम्हाला हे पण सांगतात कॅमेरा कसा ऑपरेट करायचा, ट्रॅक कशी ऑपरेट करायची आहे, तू हा शॉट जर घेशील तर तो व्हिज्युअली कसा दिसू शकतो. म्हणजे ते तुम्हाला एक वेगळी शिकवण पण देतात त्याचं कलाकार म्हणून वेगळ्या पद्धतीने. सो मी बऱ्याच वेळा त्यांनी ट्रॅकवर बसवलं की नाही तू ऑर्डर भी दे और ट्रैक देख कैसा चल रहा है, कैसा जा रहा है, क्या टाइम है, क्या स्पीड होना चाहिए ट्रैक का, तेरे गाने का लय देख क्या चल रहा है. सो असं ते मला ते खूप शिकता आलं मला. आणि मी तुला खरं सांगू ना, मी सरेंडर केलं होतं. मी स्वतःला सरेंडर केलं होतं की तो माणूस मला शिव्या दिला तरी चालेल, पण तो जे बोलतो ना ते मला आत्मसात करायचं, मला ऐकून घ्यायचं की मला काय वेगळं करता येईल किंवा मला काय वेगळं शिकता येईल. आणि तू बिलीव्ह नाही करणार, मी गाणं कंप्लीट केलं आणि मी रफ एडिट बघितला आणि नंतर मी जाऊन माझं बायगं गाणं बघितलं, मीच केलेलं कोरिओग्राफ. आणि तेव्हा मला असं वाटलं यार हे गाणं अजून वेगळं होऊ शकलं असतं, कारण की ही शिकवण मला आता मिळाली आहे. म्हणजे आता पुढे मी जे काही करेल तेव्हा ह्या शिक्षणाचा जो मला वापर करता येईल तो मी नक्कीच करणार. आणि ते म्हणतात ना, त्यांच्यावर तुम्ही एक काम करा, तुम्ही जवळपास 5 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतात असं मला वाटतं. सो मी काही का होईना, पण मला वाटतं ते एक गाणं ॲज अन इंडिव्हिज्युअल कोरिओग्राफर मला मिळणं, मला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आणि मला वाटतं भन्सालींकडे पहिला मराठी माणूस असेल मी जो गेलो आहे आणि समोरून म्हणजे त्यांनी माझ्या कलेला ते वाव दिलं. आणि माझ्यासाठी खरंच ते खूप म्हणजे अभिमानास्पद आहे माझ्यासाठी ते. तुला काय काय सूचना मिळाल्या
ते गाणं जेव्हा कोरिओग्राफ झालं काय सूचना मिळाल्या, ओरडा बसला का? ओरडा ऑफकोर्स मला बसायचा, कारण की कधी कधी काय व्हायचं की जसं ते फोकस्ड असतात, पण कधी कधी नाईट शिफ्ट असल्यामुळे तुम्ही थोडं लॉस्ट होतात आणि सो कधी कधी ते मला सांगायचे, अरे आशिष वो शॉट बाकी ना अभी, आणि माझं असं व्हायचं, सर कौन सा शॉट, अरे वो एक कलाईवाला सर ले अरे कुछ पता नाही आहे लोक, म्हणजे त्याचे नॉर्मल चिडतात, कान टोचले पण पाहिजे, कान टोचले पण पाहिजे. आणि म्हणजे ते ना ते मी त्यांना लहान मूल म्हणतो सेटवरचं, का ते जर लहान मूल कसं चिडतं आणि मग निघून जातात आणि मग परत येतात लाडाने आपल्याला प्रेमाने बोलायला की नाही सॉरी, म्हणजे ते तसे आहेत. म्हणजे ते तितक्याच आपुलकीने तुम्हाला ओरडतात पण, आणि ते तितक्याच आपुलकीने पण तुम्हाला समजवतात पण की मी का ओरडलो. कॅमेरा पर्सन अनिल सनगारेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.